बघा आपण दुसऱ्या टॉपिकमधला शेवटचा टॉपिक बघतोय ॲन्युटी. दुसरा टॉपिक आपला इन्शुरन्स अँड ॲन्युटी. इन्शुरन्स याच्या आधी आपलं झालेलं आहे. पहिल्यांदा आधी ॲन्युटी म्हणजे काय ते समजून घ्या, कारण एकदा जर तो विषय समजला तर आपल्याला कॅल्क्युलेशन करण्यात फक्त काय फॉर्म्युला किमती घालायचे आणि उत्तर काढायचे. इट इज अ सिक्वेन्स ऑफ इक्वल पेमेंट्स मेड ॲट रेग्युलर इंटरवल ऑफ टाईम. म्हणजे आपण समजा एखादं लोन काढलं तर आपण ठरलेलं असतं आपल्याला आपण दर महिन्याला किती पैसे भरणार आहोत. तर असं जे काय सिक्वेन्स ऑफ इक्वल पेमेंट्स ॲट अ रेग्युलर इंटरवल ऑफ टाईम विथ इंटरेस्ट कंपाऊंडेड ऑन दॅट पिरियड, म्हणजे त्याच्यात जो इंटरेस्ट लावला जातो तो मात्र कंपाऊंड इंटरेस्ट असतो, सिम्पल इंटरेस्ट नसतो. आपली जी पेमेंट्स असतात ती इक्वल पेमेंट्स असतात, म्हणजे आज महिन्याला पुढच्या महिन्याला त्याच्या पुढच्या महिन्याला सगळ्या महिन्याला सारखी पेमेंट. हा जो पिरियड आहे टाईम पिरियड असेल तो मात्र 1 वर्षाचा असेल, 6 महिन्याचा असेल, 3 महिन्याचा असेल. 3 महिन्याचा असेल आपण त्याला क्वार्टरली असं म्हणतो. 6 महिन्याचा असेल त्याला हाफ इयरली असं म्हणतो. आणि 1 वर्षाचा असेल तर इयरली असं म्हणतो. मग 2 वर्षाचा असेल, 3 वर्षाचा असेल, 5 वर्षाचा असेल, किती असेल. पण ह्या प्रकारे तो पिरियड असू शकतो. म्हणजे दर 3 महिन्यांनी पैसे भरायचे, दर 6 महिन्यांनी पैसे भरायचे, की दरवर्षी पैसे भरायचे, दर महिन्यांसुद्धा पैसे भरायचे असू शकतं. ते अशा प्रकारचे जे आपण पैसे भरतो त्याला म्हणतो आपण ॲन्युटी. आता याच्यात पेमेंट पिरियड म्हणजे टाइम बिटवीन 2 सक्सेसिव्ह डेट्स, म्हणजे आज भरला की परत केव्हा ड्यू आहे. 1 महिना असेल तर बरोबर पुढच्या महिन्याच्या त्याच तारीखला, 1 वर्ष असेल बरोबर पुढच्या वर्षीची त्याच तारीखला, त्याला म्हणतो आपण पेमेंट पिरियड. म्हणजे 1 वर्षानं करायचं आहे, 6 महिन्यानं करायचं आहे, 3 महिन्यानं करायचं आहे, डेट नक्की. त्याच्यानंतर टर्म, द टाइम फॉर फ्रॉम बिगिनिंग ऑफ फर्स्ट पिरियड टू द एंड ऑफ द लास्ट पिरियड. म्हणजे आता तुमचे किती टर्म तुमची किती आहे. तुम्ही ॲन्युटी समजा एक 5 वर्षाला कर्ज घेतलं असं गृहीत धरा, तर 5 वर्षाची ॲन्युटी म्हणजे कुठपासून कुठपर्यंत. तर ज्या दिवशी तुम्ही कर्ज घेता म्हणजे पहिला हप्ता ज्या दिवशी भरता त्यापासून फ्रॉम द बिगिनिंग ऑफ फर्स्ट पिरियड टू द एंड ऑफ द लास्ट पिरियड, म्हणजे त्याच्या शेवटच्या पिरियडच्या शेवटच्या दिवसापर्यंत, त्याला म्हणतो आपण टर्म. इन्स्टॉलमेंट, द पेमेंट ऑफ सिंगल ॲन्युटी. आता हा शब्द तर खरं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. इन्स्टॉलमेंट म्हणतो आपण, काही वेळा त्याला आपण प्रीमियम असं पण म्हणतो. इन्स्टॉलमेंट म्हणा, प्रीमियम म्हणा. एका पेमेंटमध्ये तुम्ही किती पैसे भरताय, म्हणजे दर महिन्याला भरत असाल तर दर महिन्याला किती पैसे भरणार, दर वर्षी असेल तर दर वर्षाला किती पैसे भरणार, ते ठरलेलं आहे, फिक्स आहे. ते इक्वल पेमेंट म्हणतो बघा. पेमेंट म्हटलं तरी चालेल, पेमेंट इन्स्टॉलमेंट सगळ्याचा अर्थ सारखाच. तर ह्या ॲन्युटीमध्ये काही टाईप्स आहेत, काही म्हणजे 3 टाईप्स आहेत. पहिला आहे तो ॲन्युटी सर्टन. आपल्याला ह्याचाच अभ्यास करायचा पुढे जाऊन. सर्टन या शब्दाचा अर्थ माहिती आहे, निश्चित आहे, फिक्स्ड. म्हणजे ज्याच्यात बऱ्याचशा गोष्टी फिक्स्ड असतात त्याला म्हणतो आपण ॲन्युटी सर्टन, विच बिगिन्स अँड एंड्स ऑन ए सर्टन फिक्स्ड डेट्स. म्हणजे त्याची सुरुवात ठरलेली असते, त्याचं संपणार कधी ते सगळं ठरलेलं असतं. म्हणजे सुरुवात आणि शेवट हे सगळं ठरलेलं असतं. पेमेंट्स फॉर फिक्स्ड इंटरवल ऑफ टाईम, त्याची पेमेंट्स किती असणारे ठरणार आहे, त्याचा टाईम पिरियड किती असणारे ठरणार आहे, 2 इन्स्टॉलमध्ये फरक गॅप कितीचा, सगळं आहे ऑलरेडी ठरलेले. अशी जी इन्स्टॉलमेंट ॲन्युटी असेल त्याला म्हणतो आपण ॲन्युटी सर्टन. त्याच्यानंतर ॲन्युटी कॉन्टेंजेंट. ॲन्युटी कॉन्टेंजंट. कॉन्टेंजंट म्हणजे काय, हुज पेमेंट्स आर मेड टिल द हॅपनिंग ऑफ एन इव्हेंट. म्हणजे एखादी गोष्ट घडेपर्यंत त्याची आपण पेमेंट करायची असतात, ती घडली की तिथून पुढे पेमेंट्स बंद. फॉर एक्झाम्पल, एखाद्या व्यक्तीची डेथ व्हायची, आता आपल्याला माहीत असते ना, त्यामुळे डेथ होईपर्यंत भरायची, किंवा मॅरेज होईपर्यंत ती अमाऊंट, सर्टन अमाऊंट असेल ती भरायची. याला एंड कधी हे आपल्याला माहीत नसतं. सुरुवात कधी आपल्या हातात असतं, आपण जेव्हा करणार तेव्हा. पण त्याचा एंड कधी होणार आहे याच्यात एंड आणि बिगिनिंग दोन्ही माहिती असतो. याच्यात एंड कधी होणार आहे आपल्याला माहीत नाही आहे. त्यामुळे हुज पेमेंट्स आर मेड टिल द हॅपनिंग ऑफ एन इव्हेंट. एखादी गोष्ट घडेपर्यंतच आपण त्याची पेमेंट करणार आहोत, त्यामुळे थांबणार कधी हे आपल्याला माहीत नसतं. आणि तसं आहे परपिच्युअल. आता परपिच्युअल याचा अर्थ मी ठरवलेलं आहे, अमुक गोष्ट होईपर्यंत असं. पेमेंट्स कंटिन्यू फॉर एव्हर, म्हणजे एक पर्पज आहे त्याच्यामागे, काहीतरी परपिच्युअल आहे. पेमेंट्स कंटिन्यू फॉर एव्हर. डेट ऑफ बिगिनिंग इज नोन. याच्यात मात्र सुरुवातीची डेट आपल्याला माहीत नसते. द एंड डेट नॉट नोन, म्हणजे त्याची शेवट कधी होणार आहे. म्हणजे थोडक्यात ह्याच्यात आणि ह्याच्यात फार मोठा फरक आहे असं कदाचित वाटणार नाही, पण ह्याच्यात आणि ह्याच्यात काय फरक आहे लगेच समजेल तुम्हाला. संपणार कधी आहे आपल्याला माहीत नाही आहे.
मग याचं एक उदाहरण देतो म्हणजे लगेच कळेल तुम्हाला. लाईफ टाईम पेन्शन पॉलिसी. लाईफ टाईम पेन्शन पॉलिसी कशी असते की तुम्ही साधारणतः जो प्रीमियम आहे तो फिक्स्ड पिरियडपर्यंत भरायचा असतो. म्हणजे एक समजा वयाच्या 50 वर्षापर्यंत किंवा वयाच्या 60 वर्षापर्यंत तुम्ही दर महिन्याला पैसे किंवा दर वर्षाला पैसे भरत राहायचे आणि तुम्ही जिवंत असेपर्यंत तुम्हाला त्याच्यातून पेन्शन मिळणार आहे. म्हणजे हे त्याचा काही म्हणजे मागे पर्पज आहे त्याच्यामागे काही. पेन्शन लाईफ टाईम पेन्शन स्कीम किंवा हे कॉन्टेंजंट आहे. म्हणजे याची सुरुवात आहे आणि ह्या घटना घडेपर्यंत तुम्हाला त्याचा ते प्रीमियम भरायचं. हे सुद्धा इथे केव्हापर्यंत भरायचं हे फिक्स्ड आहे. इथे सुद्धा केव्हापर्यंत भरायचं हे फिक्स नसलं तरी इथे मात्र ते फिक्स्ड आहे की केव्हापर्यंत भरायचं आहे. एक 50 वर्षापर्यंत 60 वर्षापर्यंत आणि तिथून पुढे जोपर्यंत तुम्ही जगणार आहात तोपर्यंत तुम्हाला त्या फंडातून पेन्शन मिळत राहणार आहे. अशा प्रकारचे हे ॲन्युटी सर्टन, ॲन्युटी कॉन्टेंजंट आणि ॲन्युटी परपिच्युअल. आता एक लक्षात घ्या, उदाहरणं फक्त ॲन्युटी सर्टनवर असणार आहेत, पण आपल्याला आता MCQ किंवा ट्रू ऑर फॉल्स वगैरे अशा प्रकारे प्रश्न असतात. त्यामुळे हे बाकीचे टाईप आपल्याला नुसते माहिती असण्याचे गरज आहे, कारण याच्यामध्ये काय फिक्स असतो, याच्यामध्ये काय फिक्स नसतं, असे काही प्रश्न आले म्हणून हे एवढं तुम्हाला मी सांगितलं. आता आपण बघणार आहोत ॲन्युटी सर्टनमधले पुन्हा 2 प्रकार आहेत, ते आपण लगेच बघूया. बघा, आपण ॲन्युटी सर्टनचे 2 प्रकार आधी बघूया. ॲन्युटी इमिडिएट. इमिडिएट शब्दावरून आपल्याला कळत असेल, जरी इमिडिएट शब्दाचा अर्थ इथे उपयोग पडत नसला तरी लक्षात ठेवा ॲन्युटी इमिडिएट इफ पेमेंट्स फॉल ड्यू ॲट द एंड ऑफ ईच पिरियड. म्हणजे आता समजा आपण 5 वर्षासाठी पैसे भरत असू तर दरवर्षी पैसे भरायचे जसं समजा, तर पहिलं वर्ष संपल्यानंतर पहिले जे पैसे भरणार आहोत, पण म्हणजे पिरियड संपला की जे पैसे भरतो त्याला म्हणतात ॲन्युटी इमिडिएट. म्हणजे ॲट द एंड ऑफ, काही वेळा उदाहरणामध्ये ॲन्युटी इमिडिएट हा शब्द असेल तसं नाही, पण आपल्याला उदाहरणात ॲट द एंड ऑफ ईच पिरियड असं म्हटलेलं असेल. ॲट द एंड ऑफ ईच पिरियड म्हटलं की समजायचं आपण ॲन्युटी इमिडिएट आहे. म्हणजे आपण पैसे दर महिन्याच्या शेवटच्या तारखेला किंवा दर वर्षाच्या शेवटच्या तारखेला जर भरत असू तर त्याला म्हणतो ॲन्युटी इमिडिएट. ह्याच्याबरोबर उलट ॲन्युटी ड्यू, जर आपण पिरियडच्या सुरुवातीला पैसे भरत असू म्हणजे महिन्याच्या पहिल्या तारखेला किंवा वर्षाच्या पहिल्या तारखेला, तर त्याला म्हणतो आपण ॲन्युटी ड्यू. दोघांसाठी फॉर्म्युले वेगवेगळे आहेत, दोघांसाठी टर्मिनॉलॉजीज वेगवेगळे आहेत. आता आपण पहिल्यांदा अभ्यास करणार होतो ॲन्युटी इमिडिएटचा आहे, म्हणजे ज्या पेमेंट्स फॉल ड्यू ॲट द एंड ऑफ ईच पिरियड. त्याच्यासाठी आता काही आपण टर्मिनॉलॉजीज बघतोय. अमाऊंट. आता हे अमाऊंट म्हणजे रास जे म्हणतो तेच आहे हे, किंवा त्याला फ्युचर व्हॅल्यू म्हणतात किंवा त्याला ॲक्युम्युलेटेड व्हॅल्यू म्हणतात. तिन्ही शब्द समानार्थी आहेत. अमाऊंट, फ्युचर व्हॅल्यू किंवा ॲक्युम्युलेटेड व्हॅल्यू. म्हणजे आपण ते काय ते 5 वर्षासाठी पैसे भरत गेलो की शेवटच्या वर्षी पैसे भरून झाल्यानंतर जेव्हा आपली ड्यू डेट येईल म्हणजे मॅच्युरिटी डेट येईल तेव्हा आपल्याला किती पैसे मिळणार, दॅट इज कॉल्ड द ॲक्युम्युलेटेड व्हॅल्यू. ते ॲक्युम्युलेटेड व्हॅल्यू ए या अक्षराने दाखवतो आपण. समजा आपण 10 वर्ष पैसे भरतो, मध्ये 5 वर्षांना आपली काय परिस्थिती आहे, आपल्या अकाउंटमध्ये किती पैसे जमा झाले, जे काय असेल त्याला म्हणतो आपण प्रेझेंट व्हॅल्यू. ती P ह्या अक्षराने दाखवतात. ॲक्युम्युलेटेड व्हॅल्यू म्हणजे शेवटी मिळणारी किंमत. प्रेझेंट व्हॅल्यू म्हणजे मध्येच आपल्याला आपल्या अकाउंटची काय स्थिती आहे ते बघण्यासाठी ते असेल तर त्याला म्हणतो आपण P, दॅट इज प्रेझेंट व्हॅल्यू. R म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट. ते सगळ्यांकडे सारखंच असतं. रेट ऑफ इंटरेस्ट हा % पर ॲनममध्ये दिलेला असतो. त्याचं कन्व्हर्शन आपण कसं करायचं नंतर बघू. N म्हणजे पिरियड, हे पण आपण नेहमी वापरतो तेच आहे. आणि C म्हणजे द पेमेंट ऑफ ईच इन्स्टॉलमेंट. म्हणजे आपण दर महिन्याला जे पैसे भरणार आहोत ते आपण दाखवण्यासाठी अक्षर वापरणार आहोत C. ओके. आता आपण पहिल्यांदा जे फॉर्म्युले बघणार आहोत ते ॲन्युटी इमिडिएटसाठीचे आहेत आणि मग ॲन्युटी ड्यूसाठीचे. ही जे म्हणजे A, P, C हे सगळे टर्मिनॉलॉजी आहेत ते ॲन्युटी इमिडिएटसाठी. तर 2 फॉर्म्युले आपल्याला बघायचे आहेत. एक म्हणजे ॲक्युम्युलेटेड व्हॅल्यू म्हणजे A, दुसरं म्हणजे प्रेझेंट व्हॅल्यू P आणि मग ॲक्युम्युलेटेड व्हॅल्यू आणि प्रेझेंट व्हॅल्यूमधलं रिलेशन. असे एकूण 3 फॉर्म्युले मी पहिल्यांदा देणार आहे. इट इज ओनली फॉर ॲन्युटी इमिडिएट. बघा, ॲन्युटी इमिडिएटसाठी म्हणजे ज्याच्या इन्स्टॉलमेंट्स पिरियडच्या एंडला आपण भरतो अशासाठी 3 फॉर्म्युले दिले. ॲक्युम्युलेटेड व्हॅल्यू C म्हणजे द इन्स्टॉलमेंट फॉर ईच पिरियड अपॉन I इंटू 1 + I⁻⁻1. आता हे काय ते नंतर सांगतो सगळं. फॉर्म्युले फक्त समजून घ्या. P म्हणजे प्रेझेंट व्हॅल्यू. म्हणजे ॲक्युम्युलेटेड व्हॅल्यूसाठी हाच फॉर्म्युला आहे. प्रेझेंट व्हॅल्यूसाठी सुद्धा फॉर्म्युला जवळपास तोच आहे,
C/I, इथे C/I, इथे C/I सेम आहे. इथे फक्त 1 प्लस आय रेस टू एन मायनस 1, इथे 1 मायनस 1 प्लस आय रेस टू मायनस एन आहे. आणि सगळ्यात तुम्हाला सांगायची महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो काय ब्रॅकेट आहे, ह्या ब्रॅकेटची व्हॅल्यू आपल्याला डायरेक्ट उदाहरणात दिलेली असते. त्याच्यावरून बऱ्याच गोष्टी कळतात, नंतर सांगतो. हा जो आय आहे तो R/100 असा आहे. त्यामुळे आर म्हणजे रेट भागिले 100 केल्यानंतर येणारी व्हॅल्यू त्याला आपण आय म्हणून घेतो. बेसिक हे दोन फॉर्म्युले. आता काहीच उदाहरणांमध्ये, एका दुसऱ्या उदाहरणामध्ये हा जो फॉर्म्युला वापरायला लागेल अक्युमुलेटेड व्हॅल्यूचाच आहे, पण हा प्रेझेंट व्हॅल्यू दिलेली असेल तर फॉर्म्युला वापरण्यासाठी आहे. A=P × 1 + I raised to n डायरेक्ट. आणि अजून ह्या दोघांमध्ये एक रिलेशन आहे, P आणि A आणि C मध्ये रिलेशन. म्हणजे ह्या तीनपैकी डायरेक्ट दोन दिलेले असतील तर तिसरी आपण काढू शकता. तर एक उदाहरण घ्यावं म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील. फाइंड ॲक्युमुलेटेड व्हॅल्यू आफ्टर 3 years ऑफ ॲन इमिडिएट ॲन्युटी. म्हणजे आता एक पहिली गोष्ट, आपण ॲन्युटीचं उदाहरण असलं की शाब्दिक उदाहरण असेल, कौसात असं काहीतरी गिव्हन असेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अतिशय सोपं उदाहरण, आपण सहज सोडवू शकतो असं. ॲन्युटी कुठली आहे बघा, इमिडिएट आहे. त्यामुळे आपण हे फॉर्म्युला वापरणार आहोत, A, P आणि C चे. ऑफ ₹5,000 पर ॲनम. आपल्याला थोडंसं कळलं पण पाहिजे. 5,000 रुपये दरवर्षी मी भरणार आहे. विथ इंटरेस्ट कंपाऊंडेड ॲट 4% पर ॲनम. म्हणजे 4% मला व्याज आकारणी करायची आहे. 5,000 रुपये मी दरमहा भरणार आहे, दरवर्षी भरणार आहे. आणखी मला 1.04 raised to 3 ही व्हॅल्यू दिलेली आहे. आणि काढायचं काय तर ॲक्युमुलेटेड व्हॅल्यू. आता ॲक्युमुलेटेड व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला. दर वर्षी आपण किती पैसे भरतो ते दिलेले. म्हणजे थोडक्यात हाच फॉर्म्युला वापरायचा, कारण दुसरा ऑप्शन नाही आपल्याकडे. या फॉर्म्युल्यासाठी फक्त लागतं काय, आय लागतं. सो फर्स्ट कॅल्क्युलेट I = R/100 म्हणजेच 4/100 0.04. आता काही जणांचा पॉईंटचा प्रॉब्लेम असतो, पॉईंट कुठे त्याचा कळत नाही. जे आय असतं ते आपल्याकडे जे ज्या गिव्हन आहे ना त्या पॉईंटच्या पुढे असतो, तो तुमचा आय असतो, असं आपल्याला समजून घ्यायला हरकत नाही. म्हणजे समजा पटकन आपल्याला जर 0.4 लिहायची इच्छा झाली तर इथे बघायची. आणि हे सगळं चाललंय किती वर्षासाठी, 3 वर्षासाठी पिरियड. आता पिरियड हा फॉर 3 years म्हटलंय आणि हे पर ॲनम म्हटलंय. म्हणजे एन तुमचा आहे 3. आता समजा आपल्याला काही वेगळं आहे असं वाटलं तर इथे बघायचं, इथे असतो तो आपला एन असतो, लक्षात ठेवायचं. हे आपल्याला उदाहरणात काहीही कळलं नाही तरी इथे आय कळतो 1 पॉईंटच्या पुढचा, आणि त्याच्या डोक्यावर जी पॉवर लिहिलेली आहे ती आपली एनची व्हॅल्यू असते. असं आपल्याला, म्हणजे आपल्याला लक्षात काही ठेवलं नाही तरी चालतं, कळलं काही नाही तरी चालतं, आपण उत्तर नक्की काढू शकतो. देन ॲक्युमुलेटेड व्हॅल्यू C/I × 1 + I raised to n - 1. या फॉर्म्युला किमती ठेवल्या की आपल्याला सहज उत्तर नाही, फक्त कॅल्क्युलेशन आपल्याला करता आलं पाहिजे. C म्हणजे 5,000. आता एक साधं कॅल्क्युलेशन सांगतो. 5,000 रुपये आपण 3 वर्ष भरले. आता आपण किती हजार रुपये भरणार आहोत तर 15,000 रुपये भरणार आहोत. त्यामुळे 15,000 ते 20,000च्या दरम्यान आपलं कुठेतरी उत्तर यायला पाहिजे, कारण रेट ऑफ इंटरेस्ट खूपच कमी आहे, 4%. त्यामुळे वाटेल ते उत्तर आलं तर आपण ते एक्सेप्ट करणार नाही. कळतं आपल्याला की 5 वर्ष आपण 3 वर्ष आपण 5,000 रुपये भरले तर 15,000 रुपये तर दिले, याच्यापेक्षा किती गेला. सो 5,000/0.04. आता गंमत बघा, 1 + I म्हणजे तुमचा 0.04 आहे. म्हणजे 1 म्हणजे 1.04 raised to 3 रेडीमेडच दिलेलं आहे, फक्त तुम्हाला ठेवायचं आहे 1.1249 - 1. आता किती सोपं आहे बघा. 1 पॉईंट ही व्हॅल्यू नेहमी 1 पॉईंटच असते आणि त्याच्यात 1च वजा करायचा असतो. म्हणजे राहिलं काय शिल्लक, तर 5,000 भागिले 0.04 गुणिले 0.1249. आता फक्त जर आपल्याला हे कॅल्क्युलेशन नीट करता आलं तर आपलं काम संपलं. तर हे जे पॉईंट आहे हे जर काढणार असलात तर ह्याला 100ने गुणावं लागेल आणि ह्याला पण 100ने गुणावं लागेल. बघा 5,000 गुणिले 100 भागिले 4 गुणिले 0.1249. लक्षात घ्या, शेवटचं उत्तर आपण जर पूर्ण काढू शकलो नाही तर आपल्याला पूर्ण मार्क मिळत नाहीत. त्यामुळे मी तुम्हाला कॅल्क्युलेशन कसं करायचं ते पण सांगतो. तर इथे 4 डेसिमल पॉईंट्स आहेत, म्हणजे आपल्याकडे 4 शून्य घालवता आले पाहिजे. म्हणजे हे 3 शून्य आणि ह्याच्यातलं 1 शून्य जर आपण घालवला तर किती साधं सोपं आहे बघा. 5 गुणिले 10, कारण ह्याच्यातला हा शून्य आणि हे 3 शून्य आपण ह्या पॉईंट बरोबर घालवले, गुणिले 1249. 4 पॉईंट गेले आणि फक्त भागिले राहिलं 4. एवढंच आपण साधं कॅल्क्युलेशन करू शकलो तर आपल्याला डायरेक्ट उत्तर मिळणार आहे. मी उत्तर काढलेलं आहे ते डायरेक्ट लिहितो. आता इथे आपण वेळ घालवत बसणार नाही. 15,612.50. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की उत्तर तुमचं जे येईल ते साधारण 15,000च्या पेक्षा जास्त आलं पाहिजे, कारण आपण 5,000 रुपये 3 वर्ष भरतो म्हणजे 15,000 भरतोच आहोत. त्यामुळे
हे साधारणतः जे आपलं उत्तर येईल त्याचे डेसिमल पॉईंट चुकलं नाही ना हे कळण्यासाठी आपल्याला उत्तर व्हेरीफाय करता येईल. उत्तर चुकेल कदाचित पण डेसिमल पॉईंट म्हणजे आपण 15,000च्या ऐवजी 1,65,000 तर लिहित नाही होत ना, किंवा 1,561 लिहित नाही होत ना, एवढं आपल्याला कळायला ह्या म्हणजे दिलेल्या उदाहरणातून आपण समजू शकतो. त्यामुळे उदाहरण सोडवलं की उदाहरण सोडवून झालं म्हणून लगेच दुर्लक्ष करून पुढे जाऊ नका. उत्तर कुठेतरी आपल्या बुद्धीला घासून बघा आणि आपल्याला कळतं की ते बरोबर आहे. ठीक आहे, आता पुढच्या सेशनमध्ये मी आणखीन उदाहरणं घेतो. थँक्यू.